नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी राही ऋषी इंगळे ह्या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी 2-3 महिन्यापासून चॅनलवरती गायब होतो. थोडंसं काम आलं होतं म्हणून आमच्या चॅनलवरून आम्ही गायब झालो होतो. तर आमच्या मागं असं काम आलं होतं की आमच्या इथं काहीतरी कार्यक्रम आणि नाही तर आमच्या मागं वाहनं चालवायचं काम होतं. त्याच्यामुळे मी एकही ब्लॉग आणला नव्हता, काहून की माझ्या मागं काम होतं म्हणून. तर मित्रांनो, आज आपण दाखवणार आहे सगळ्यांना की रानामध्ये काय काय बदल झाला, काय काय राहिलं, कसं कसं रान झालं ते आपण आज पाहणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि आज आपण दाखवणार आहे रान, संपूर्ण रान बघू शकता तुम्ही. आता असं येणं भरलेलं आहे, उन्हाळ्यासारखं रान राहिलं नाही मित्रांनो. तर चला मग आपण बघू आता सोयाबीनला शेंगा किती आलेलं आहे, काय आलेलं आहे. तर चला मग. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघत चला, काहून की आता मी नवीन आलेलो आहे. चॅनल माझं जुनंच आहे, पण आता मी नवीन चॅनलवरती आलेलो आहे. तर नवीन सुरुवात आहे माझी. तर चला मग. तर मित्रांनो, चला तुम्हाला आपली सोयाबीन दाखवतो, कशी दाणे आलेले आहे तिला आणि कशी हे आलेले आहे. तर हे बघा मित्रांनो, आपल्याला हे अशी सोयाबीनची दाणे आलेले बघू शकता तुम्ही मित्रांनो. आणि अशी दाणे आलेले आहे, बघू शकतात. सोयाबीनचं असं वातावरण झालेलं आहे मित्रांनो आमच्याकडे. आणि पाण्यामुळे खूपच नुकसान होत चाललेलं आहे. पाण्यामुळे त्यांना शेंगा पण येत नाही आणि दाणे पण लागत नाही. त्याच्यामुळं अशी नुकसान होत आहे शेतकऱ्यांची, बघू शकतात तुम्ही. तर मित्रांनो, आता माझे कंटिन्यू ब्लॉग येतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर चला भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला एक सांगू का की आता नवीन माहिती मी देणार आहे. तर तुम्ही आपली संपूर्ण ब्लॉग बघत चला. जय हिंद, जय महाराष्ट्र.